नारायणगाव व जुन्नर परिसरात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी करणाऱ्या 2 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अटक करण्यात आली आहे। यांच्याकडून 4,30,840 रुपये किमतीची अंदाजे 100 किलो तांब्याच्या धातूची केबल व 4 चाकी टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 24 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जुन्नर विभागात पेट्रोलिंग सुरू असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो कृषी पंपाच्या केबल घेऊन चालला असल्याची माहिती मिळाली। नारायणगाव बाहेवळण रस्त्यावर सिनेमा स्टाईल पाठलाग करून हा टेम्पो ताब्यात घेण्यात आला। विशाल सुखदेव चव्हाण वय 25, सुरेश मारुती पंच वय 38 दोघेही राहणार पंचलिंग वस्ती जुन्नर यांच्याकडील टेम्पोतील मालाविषयी कसून चौकशी केली असता त्या दोघांनी या केबल मांजरवाडी, नारायणगाव तसेच येणेरे व जुन्नर येथून मागील काही महिन्यात चोरी केल्याचे सांगितले। याबरोबरच त्यांच्याजवळ असलेल्या टेम्पोमध्ये लहान मोठ्या जळालेल्या अवस्थेतील सुमारे 100 किलोच्या वजनाच्या तांब्याच्या तारा आढळून आल्या आहेत। याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, होमगार्ड आकाश खंडे यांनी ही यशस्वी कामगिरी केली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी।